विठ्ठल त्याला भेटायला आला. पुंडलिक विठ्ठलाकडे एक वीट फेकून म्हणाला, देवा त्या विठेवर उभा राहा, माझी सेवा पूर्ण होताच मी येतो. भक्तांसाठी विठेवर उभा राहिलेला विठ्ठल आजही युगोनयुगो भक्तांची वाट पाहत आहे. त्या विठेवर उभा विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले. त्यातूनच वाडी या अखंड परंपरेचा जन्म झाला. आळंदी व देहू येथून संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांची पालखी अशा अनेक संतांच्या पालख्या गावोगावी भक्ती पेरत वाखरी या गावात येतात व चंद्रभागेच्या पावन तीरावरून पंढरीत प्रवेश करतात. पालखी सोबत टाळ, शिपळ्या, मृदुंगाच्या गजरा, फुगड्या, रिंगण, आरोप, अभंग व हरिनामाच्या तालावर नाचणारा प्रत्येक पाऊस हे विठ्ठल भक्तीने भरलेले वारकरी. वारीला जायची पूर्ण तयारी. शुभ्रवेश, डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठ्ठलना आणि डोळ्यांसमोर पांडुरंगाचे दर्शन. ऊन, वारा, पाऊस, चिखल, थकवा यांची पर्वा न करता माऊलीची पावले पंढरीकडे चालत राहतात. यावर्षीचा चमत्कारच घडला. इंद्राणी दुतडी भरून मारत होती. पालखी पुढे कशी जाईल हा प्रश्न सर्वांसमोर होता. पण माऊलींची लीला पहा. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी पाणी ओसरलं आणि पंढरीची वारी भक्तीने मारत झाली. कितीही संकट आली, कितीही अडथळे उभे राहिले तरी माऊलींची वारी ना थांबते ना चुकते. एकीकडे इंग्रजी तर एकीकडे आपला मराठवाडा. वारकरी जनसमुदायाला पावसाला ताणलेल्या आपल्या मराठवाड्याची वेळा कारुड्याच्या माध्यमातून सांगतात.
ना निमंत्रण ना संदेश, फक्त कळस तो पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा. आणि तेव्हाच आळंदी व देहूहून पालख्या पंढरपुराकडे निघतात. अचूक आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी येऊन थांबतात. शेकडो वर्षाची ही परंपरा हे नियोजन नाही तर पांडुरंगाच्या कृपेचा चमत्कारच.